बापरे है ना। हॅलो एव्हरीवन, नमस्कार मित्रांनो. तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि या शुभ दिवशी मी माझा पहिला यूट्यूब लॉंग व्लॉग अपलोड करत आहे. सर्वप्रथम गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन या नवीन प्रवासाची सुरुवात करत आहे. तर हे आहे सांगलीचे प्रसिद्ध गणपती मंदिर. पटवर्धन घराण्याचा ऐतिहासिक वारशाचे आणि सुंदर वास्तुकलेचे प्रतीक आहे. हे फक्त मंदिर नाही तर सांगलीकरांचे आराध्य दैवत आहे. मंदिरातले शांत वातावरण, भक्तिमय फील आणि पॉझिटिव्ह वाइब्स मनाला खूप छान वाटत होत्या. A few moments later. Day 2. मी आज तुमच्यासोबत एक छोटी पण स्पेशल बातमी शेअर करणार आहे. आपल्या चॅनलचे नाव आता बदललेले आहे. पूर्वी आपल्या चॅनलचे नाव होते डान्सिंग आरू डायरीज, पण आता आम्ही आणखी फन, फॅमिली मस्ती, रिअल मुवमेंट अँड पॉझिटिव्ह वाइब्स घेऊन आलो आहे नव्या नावासोबत, काबुगडे फॅमिली वाइब्स. तुम्ही आमच्या चॅनलवर आतापर्यंत अनेक डान्स व्हिडिओ पाहिले असतील. त्या प्रत्येक व्हिडिओमागे आमची पूर्ण टीमची खूप मेहनत, वेळ आणि समर्पण आहे. सध्या आमची मुख्य डान्सर आरू काही दिवसासाठी गावाला गेले आहे, त्यामुळे नवीन डान्स व्हिडिओ बनवणे सध्या शक्य होत नाही. पण आम्हाला आमच्या चॅनलची वाढ थांबवायची नाही, त्यामुळे आम्ही चॅनल बंद करण्याचा किंवा हार मानण्याचा विचार न करता काहीतरी नवीन करण्याचे ठरवले आहे. म्हणून आजपासून आम्ही डेली व्लॉग, लॉंग व्हिडिओ सुरू करत आहोत. आमच्या दैनंदिन आयुष्यातील क्षण, नवीन अनुभव, मजा मस्ती आणि खूप काही तुम्हाला व्लॉग्समध्ये पाहायला मिळेल. जसा तुम्ही आमच्या डान्स व्हिडिओला प्रेम दिले तसंच या नवीन प्रवासालाही तुमचा पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा आहे. हा आहे आमचा प्रसिद्ध कृष्णा नदीचा हा सुंदर व्ह्यू. खरंच सांगते, हा सनसेट पाहताना सगळी थकवा आणि स्ट्रेस एकदम गायब झाला. आणि सनसेटसोबत चांगली स्पेशल टेस्टी भेळची तर मजा वेगळीच होती. त्या शांत हवेत रिव्हर व्ह्यू एन्जॉय करत भेळ खाण्याची फिलिंग म्हणजे प्युअर हॅपीनेस होता. या द्या खात्यास म्हशे. या नदीकाठी बसल्यावर मनाला एक वेगळी शांतता आणि प्रसन्नता जाणवते. वाहणाऱ्या पाण्याचा आवाज, आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य आणि थंड वारा यामुळे हा परिसर खूपच सुंदर आणि मनमोहक वाटतो. दैनंदिन धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ काढून अशा निसर्गरम्य ठिकाणी वेळ घालवला मन फ्रेश होते. त्यामुळे कृष्णा नदीचा हा किनारा स्थानिकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक आवडीचे ठिकाण बनला आहे. आणि आज नाही ते बोटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी फक्त स्थानिकच नाही तर कोल्हापूर, सातारा अशा अनेक ठिकाणून लोक आले होते. आणि विशेष म्हणजे या स्पर्धेत मुलींचा सहभाग पाहून खूप अभिमान वाटला. त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास, जिद्द आणि धाडस खरंच प्रेरणादायी होते. त्यांना पाहताना मनात एकच विचार आला, हमारी छोरी या छोरों से कम नाही. आजच्या मुली प्रत्येक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. मग ते शिक्षण असो, खेळ असो किंवा कोणताही आव्हानात्मक क्षेत्र असो, या प्रत्येक ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. A few inches later. फॅमिली एंटरटेनमेंट, फन आणि पॉझिटिव्ह वाइब्स आवडत असतील तर आमच्या काबुगडे फॅमिली वाइब्स या चॅनलचा पार्ट बना. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं खूप प्रेम द्या. तर चला मग सुरू करूया हा सुंदर नवीन प्रवास एकत्र.